हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर मिस्टर आल्यानंतर त्यांना थोडासा नाश्ता दिला आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू केली. इकडे मस्त असं पनीर बनवायला घेतलं होतं. डीमार्टवरून पनीर आणलं होतं, त्यामुळे म्हटलं चला आता आणलं आहे तर ताजं ताजं करूनच टाकू. 2-3 दिवसामध्ये लगेच केलं म्हणजे ते पटकन टेन्शन पण राहत नाही आणि अ, खायला पण छान लागतं. मग इकडं मटार वगैरे भरपूर आणले होते, तर मग म्हटलं मटर पनीरच मग इकडे तयारी केली. मस्त कांदा, टोमॅटो वगैरे मस्त असं पिसून वगैरे घेतलं. त्या कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं मिरची वगैरे टाकली होती आणि मसाला वगैरे टाकून त्याची मस्त प्युरी बनवून घेतली. इकडं मस्त तूप आणि थोडंसं तेल मिक्स करून मस्त असं गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन नंतर त्याच्यामध्ये टाकली मस्त अशी केलेली प्युरी, मस्त पेस्ट केलेली टाकली आणि मस्त अशी गरम होईपर्यंत म्हणजे चांगली तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. म्हणजे कांदा टोमॅटोचा जास्त आंबूसपणा पण लागत नाही आणि कांद्याचा पण जास्त स्मेल येत नाही. तर मस्त असं इकडं बनवून घेतलं आणि त्यानंतर मग काजू बदामाची मस्त असं पेस्ट केली होती. ती पण काजू बदामाची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकली आणि त्यानंतर मग जे पनीर आणलं होतं ते मस्त असं कट करून घेतलं आणि त्याचे पीस टाकले आणि थोडंसं मस्त असं मिक्स करून घेतलं. थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं, कारण गरम पाणी ठेवल्यानंतर भाजी मस्त अशी मिक्स होऊन येते. त्यामुळे मग गरम पाणी करायला ठेवलं आणि इकडे सगळं मस्त असं मिक्स केल्यानंतर पाहिजे तेवढं पाणी याच्यामध्ये ॲड केलं. काजू बदाम टाकल्यामुळे तुम्ही जेवढं पाणी टाकाल ना, तेवढं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाणार होतं. म्हणून मग जेवढं पाहिजे तेवढं टाकलं. इकडं मस्त पीठ मळून घेतलं होतं. त्याच्या मस्त अशा चपात्या बनवून घेतल्या आणि मग आम्हाला जरा जेवण लवकरच लागतं. 5:30-6:30च्या आसपास आम्ही जेवण करतो संध्याकाळचं. कारण की मिस्टर आल्याला पटकन जेवण झालं म्हणजे नंतर मला पण माझं जे काही ऑफिसचं वर्क आहे ते कंटिन्यू करता येतं. त्यामुळे मस्त असं चपात्या मस्त टम्म अशा फुगवून घेतल्या आणि मस्त बनवल्या. त्यानंतर मला दळण टाकायचं होतं, कारण दळण संपलं होतं. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.